रॉकस्टार आरडी किरवली माझ्यासोबतीला गणेश गायकवाड सर. निश्चितच या ठिकाणी मला असं वाटत होतं एक समालोचक बोलतायत की प्रवचनकार बोलतायत. तर प्रवचनकार होण्यासाठी मी शुभेच्छा देईन सर तुम्हाला. धन्यवाद. पहिला चेंडू फुलटॉसला उडवला अगदी हवेमध्ये आसमानामध्ये हेलकावे घेत असताना आणि त्याला सुरक्षित हातामध्ये गिळंकृत केलं. पहिला चेंडू पहिला धक्का इथं मिळते. धक्का नव्हे तर चटका, चटका नव्हे झटका, फलंदाज बाद. गोलंदाज फिरकीचा जादूगर हनुमान दिघाडकर आणि त्याने दाखवलं आपला दमछक, आपली क्वालिटी, आपला परफॉर्मन्स, आपला अनुभव त्याने पणाला लावला आणि आरडी स्पोर्ट्स किरोली संघ पहिल्याच चेंडूमध्ये इथे फ्रंट फुटला आलेला आहे. रॉक अँड रोल स्टार मिस्टर राकेश दिघाडकरचा संघ या शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचलाय. अतिशय सुरेख पहिला चेंडू दरम्यान पुढचा चेंडू गणगणाती आघात करण्याचा प्रयत्नामध्ये बाद झाल्यानंतर आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी एक धाव जोडली जाते. स्वतःचं खातं संघाचं खातं खोललं जातंय. धावबलकावरती एक बाद एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पॉवर अनुभवणार आहोत तलवलीची, दुसऱ्या बाजूला चॅलेंज केलंय किरवलीनं आणि सुरुवात झालेली आहे संघर्षाला. हा संघर्ष आहे अतिशय महत्त्वाचा, कारण क्रिकेट खेळाच्या माध्यमातून महाभारत महासंग्राम आपण अनुभवतोय. उद्याचा दिवस असेल हा महाअंतिम सोहळ्याचा, मात्र तत्पूर्वी अतिशय महत्त्वाचा अंतिम सोहळा आपण अनुभवतोय आजच्या दिवसाचा आणि या स्पर्धेतला एक महत्त्वाचा शॉट. हो नक्कीच, खूप मोठे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न करण्यासाठी हा सामना तुमच्या समोर आलाय. तुम्हाला ही नामी संधी मिळाली आहे आणि संधीचं दोन्ही पण संघ प्रयत्न करतील, संधीचं सोनं करतील आणि सोन्याहून अगदी पिवळा चेंडू टाकतोय हनुमान दिघाडकरने. अजून एक धक्का दिला, फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय टीम तलवली संघाचं. या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त घणघणाती ताकद दाखवलेली आहे किरवली संघानं. आरडी किरवली जबरदस्त कामगिरी, जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ही जमेची बाजू पूर्णपणे अस्त्र त्यांचं प्रभावीपणे काम करत आहे मैदानावरती. आता सापेगावचा मैदान गाजवायचं जणू काय ठरवून ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं धारधार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हनुमानच्या माध्यमातून. नक्कीच महत्त्वाचा सामना इथे आणि या सामन्यामध्ये तुमचं ध्येय ठेवा समोर, तुमचं लक्ष समोर ठेवा, तुमचं स्वप्न समोर ठेवा. त्या स्वप्नाचा पाठलाग करा. असं काहीतरी करून दाखवा की ह्या जगाने तुमचे नाव व्हॉट्सअपवरती नव्हे आणि फेसबुकवरती सुद्धा नव्हे तर गुगलवरती सर्च केलं पाहिजे. अशी तुमची या ठिकाणी कीर्ती पाहिजे, कार्य पाहिजे. जशी कीर्ती आमच्या सन्माननीय सुभाजी तरणे साहेबांची, ज्यांना आपण महाराज म्हणून संबोधतो, जशी कीर्ती ते प्राप्त केली मेघनाथ शास्त्री साहेबांनी, ज्यांना आपण स्पर्धेचे प्रणेते म्हणतो, असं कीर्तिवान तुम्हाला इथे निर्माण करावं लागेल. तो कीर्तिमान कोणता संघ हासिल करेल ते बघायचं मैदानामध्ये. पंचाचा इशारा, हा सिग्नल वाईटचा. धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 2. मी क्षेत्ररक्षकांना विनंती करेल, नाहक उगाच आपण या ठिकाणी अपील करू नका आणि कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, कारण सुंदर व्यावसायिक पंच आम्हाला लाभलेले आहेत. अतिशय निपक्षपातीपणे यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय गोकुळदास पाटील असेल, शानू कुरेशी असेल, त्याचप्रमाणे कल्याणवरून आलेले आमचे स्वप्नील पाटील. अतिशय चांगली कामगिरी. दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी स्लीपमध्ये हा चेंडू गेला होता. एतेशाम सामोरा जातोय. एक धाव प्राप्त केली जाते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती आहे. लढत आहे संघर्षाची, लढत आहे विजयाच्या ललकारीची. इथे जो जिंकणार आहे
तो अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे. आणि आपण पाहिलं तर एखादी आपल्याला सरोवर पार करायचं आहे, एखादी नदी आपल्याला पार करायची आहे, किनाऱ्यावर येऊन कोणालाही बुडायला आवडणार नाही. आता क्षण आलेला आहे किनारा गाठायचा. हे 2 संघ प्रयत्न करतायत, त्यातील एक किनारा गाठणार आहे, एक यशस्वी एक अपयशस्वी होणार आहे. पण यश आणि अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. जर तुम्हाला समुद्र गाठायचा असेल, जसं नदीला समुद्र गाठण्यासाठी खास खलगे पार करावे लागतात, झरणा सुद्धा डोंगर दऱ्यामधून व्हावं लागतं, अनेक संकटांना न जुमानता तोंड द्यावं लागतं आणि आपल्या मार्गाकडे भ्रमण करावं लागतं. तेव्हा त्यांना जे प्राप्त होतं तो मोठं सुख असतं, मोठं फळ असतं, म्हणजे समुद्र गाठायची संधी मिळत असते. ती संधी तुमच्यासमोर इथे आली आहे. फ्री टुर्नामेंट क्रिकेटच्या माध्यमातून मोठं व्यासपीठ निर्माण केलंय मेघनाजी शास्त्री आणि पूर्णपणे सापेवाशियांनी, आणि ते तुम्ही व्यासपीठ इथे पूर्णपणे फुलून ठेवलंय. ते व्यासपीठ तुम्हाला जिंकायचं आहे, ही स्पर्धा जिंकायची. त्यासाठी अगदी तुमच्या मनामध्ये ती भावना आली पाहिजे, विजयाची भावना आली पाहिजे. त्याचं प्रत्यक्ष तुम्ही इथे दाखवायचं आहे. अगदी मनातून जिंका. रणातून आला तरी चालेल, पण तो मनातून हारू नका, कारण मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. अतिशय सुरेख सुंदर असं वक्तव्य आपण केलेलं आहात. दरम्यान पुढचा चेंडू एक जबरदस्त घणघणाटे आघात, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॅकफुटवर जात दर्शनीय चौकार जोडला गेला. ला जबाब कव्हर ड्राईव्ह. खचून जाता कामा नये. कारण आपण पाहतोय एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते कारण ती मानसिक दृष्टिकोनातून पराभूत झालेली असते, आणि म्हणूनच शारीरिक दृष्टिकोनातून तुम्ही पराभूत झालात तर चालेल, कारण तुमच्या डोळ्यात पाणी आलं चालेल. कोणी म्हणाला की बाईसारखा काय रडतोस तरीच चालेल, पण मनाने हारू नका, आत्महत्येचा कधी विचार करू नका, त्यापासून परावृत्त राहा. आणि निश्चितपणे संघर्ष केल्यानंतर आपल्याला यशाची चव चाखायला मिळते, आणि त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं असतं. एकदा प्रयत्न केला यश मिळालं नाही, 2दा प्रयत्न केला यश मिळालं नाही, पण 3ऱ्या 4थ्या प्रयत्नात यश आपल्या पायाशी लोळून घेत असतं. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणं गरजेचं असतं. अगदी बरोबर उल्लेख केला आपण सर, की आपल्या ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास लिहितात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचत असतात. म्हणजे तुम्हाला इतिहास इथे निर्माण करायचा आहे, रचायचा आहे. त्यासाठी तुम्ही मागे बघायचं नाहीये, मागे बघून शिकायचं आहे आणि पुढे बघून चालायचं असतं, असं निमित्त लिहिलेलं असतं. सुभाषजी तर्णे महाराज सुद्धा आपल्या अभंगवाणीतून सांगत असतात, आपल्या प्रवचनातून सांगत असतात की हिंमत तुम्ही ठेवायची असते. आणि संत महात्म्यांचे नक्कीच ते चांगले वाक्य ज्याचा आपण अर्थ नेहमी समजवत असतो प्रवचनकारच्या माध्यमातून. पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल मैदानामध्ये या सामन्यामध्ये खूप काय आपल्याला बोलायला मिळतं. त्याचं कारण सर सुभाषजी तर्णे महाराज ज्यांची उपस्थिती लाभली, आणि आज आपण 2 अगदी चांगल्या व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी वाढदिवस सुद्धा साजरा केला. म्हणजे स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी इथे समाविष्ट आहेत. ही स्पर्धा परिपूर्ण आहे सर. अतिशय सुरेख देखणी स्पर्धा आहे. पहिला चेंडू स्वेर चेंडू पंचांकडनं घोषित केला जातोय. 9 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. अतिशय सुंदर शिस्तबद्ध स्पर्धा. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 या स्पर्धेचे करते धरते सन्माननीय मेघनाथजी शास्त्री असतील, या गावचे प्रथम नागरिक गोरखनाथ सुतार असतील. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे योगदान ज्ञानेश्वर मागे असतील, संतोष सुतार असतील, त्याचप्रमाणे सत्यवान मागे आणि विष्णू पाटील. निश्चितपणे दर्शनीय फटका, प्रयत्नांची शर्त केली जाते आणि शेवटी यश मिळतंय. अतिशय देखणा चौकार प्राप्त केला जातोय. खूप चांगला प्रयत्न आहे आणि सुंदर फटका बघितला. म्हणून तर एक वाक्य आहे सर, की असं काय आपल्या जीवनामध्ये किंवा खेळामध्ये चांगलं करून दाखवा की हे जग तुमचं उदाहरण जगाला देईल, आणि हार न मानता प्रयत्न करत राहा.
यश तुमच्याकडे नक्कीच धावत येईल. जशी हार मानली नाही मेघनाथ शास्त्री साहेबांनी आणि जगाला उदाहरण दिलं की मी इतकी भली मोठी स्पर्धा फ्री एंट्रीच्या माध्यमातून सादर करू शकतो आणि स्पर्धेला इतके जबरदस्त अगदी भारदस्त भरपूर लोकप्रियता सुद्धा प्राप्त झाली आणि अनेक मान्यवर येतात आपल्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी, कारण त्यांना सुद्धा इथे मनाचा मोठेपणा वाटतो मेघनाथ शास्त्री साहेबांचा. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपले सन्माननीय गोरखनाथजी सुतार सरपंच साहेब, DS मागे संतोषजी सुतार, सत्यवानजी मागे विष्णू पाटील आणि पूर्णपणे क्रिकेट मंडळ SK स्पोर्ट्स तसेच निर्वी 514 सर्व एकत्र झाले आणि हे मोठं स्वप्न मोठं उदाहरण दिलंय जणू काय मेघनाथ शास्त्री साहेबांनी. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 104 चौकार जोडले गेलेत आणि 89 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर लेखाजोगा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. SK एंटरप्राइजेस यांचा कौतुक करावं लागेल. पारदर्शकता हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. एकदम आपण जर पाहिलं तर प्रक्षेपण आहे ते पारदर्शक आहे, सुरेख सुंदर. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज विशाल सज्ज, सामोरा जाईल एत्तेश्याम. यापूर्वी एक देखणा कव्हरच्या क्षेत्रातील चौकार एत्तेश्यामकडून आपल्याला पाहायला मिळाला. खोलवरला चेंडू इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाला होता. दक्ष यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची धाव बहाल होणार नाही याची दक्षता घेतली जाते. एक महत्वाच्या क्षणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला या ठिकाणी चेंडू हाताळला गोलंदाज विशालने आणि बॅट्समन उसामा आणि अट्टू आहे. जसं आपण एत्तेश्याम काहीतरी उल्लेख केला त्या नावाचा, कदाचित हा शॉर्ट नेम आहे, टोपण नाव असेल अट्टू, ज्याला आपण श्रीवती पाहू शकता जे नाव. आणि विशाल पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट ओव्हर द विकेट. हा चेंडू खेचून मारलाय आणि खेचून फेकून दिलाय. प्रेक्षकांमध्ये जल्लोष. सिक्सर. होता एत्तेश्यामला अचूक हेरला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला, षटकार त्याचं रूपांतर केलं. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, दुसरं षटक मार्गस्थ. दरम्यान पुढचा चेंडू विशालता, सामोर जाईल एत्तेश्याम. खेळ सुरू करायचा आहे त्वरित. दिवस मोठा झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी अचूक लाभ मिळतो. आपण क्रिकेट जर पाहिलं तर साधारणपणे नोव्हेंबरला 17ला सुरुवात होते, तेव्हा दिवस छोटे असतात. आता मात्र दिवस मोठं व्हायला लागलं. सन्माननीय रमेश सुतार यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय सन्माननीय अतिथींचं आगमन होतं. दरम्यान मोठा फटका, निश्चितपणे क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाही. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, सन्माननीय भास्कर माळी साहेब, विभाग प्रमुख शिवसेना पडगाव विभाग, या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये आदरणीय सन्माननीय भोईर साहेब, आदरणीय सन्माननीय माळी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सुस्वागतम. आणि धावसंख्या 20 असताना अगदी मोठा झटका, फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी. तलवली संघाची धावसंख्या 20 वरती असताना 3 गडी बाद झाल्यात. प्रेक्षक जल्लोष, उत्साह, पूर्णपणे आनंदाचे फवारे आणि उत्साहाचे डोहाळे ओढत असताना या मैदानाच्या चौफेर आणि अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावर येत असताना अजून मान्यवर येत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. अतकोलीचे सन्माननीय भोईर साहेब आपल्यामध्ये येत आहेत. सुस्वागतम भोईर साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट कशी असावी तर मेघनाथ शास्त्री साहेबांच्या नियोजनासारखी असावी याचं आपण प्रात्यक्षिक पाहतोय. या आपल्या याची देही याची डोळा, डोळ्याच्या समोर उत्कृष्ट सोहळा, क्रिकेटचा हा महासोहळा. खोदून काढायचा प्रयत्न फ्लोरलेनचा चेंडू ड्राईव्ह झाला, परंतु बॅटच्या आतला कडेला स्पर्श करून ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड झोनकडे सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगलने एकही धाव नाही झाली. 20 धावा धाव फलकावर. निश्चितच आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडू धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. यासाठी केला होता अट्टाचा आजचा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण गोड होण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करता आहेत. सुभाष महाराजांनी पारमार्थिक जे परिश्रम घेतले, कष्ट घेतले, आजच्या या सालच्या आगरी महोत्सवामध्ये म्हणजे 2024चा आगरी सन्मान त्यांना प्राप्त झाला. आगरी भूषण तालुक्याचे पारमार्थिक आपण अनुभवतो आहोत. त्यांचा आजचा वाढदिवस. त्याचप्रमाणे क्रिकेट खेळाच्या माध्यमातून कुकसे गावचा सुपुत्र कल्पेश पाटील उर्फ बबलू पाटील, ज्याला वंडर बॉय PTCचा म्हटलं जातं, धावा खोऱ्यानं त्याने ओढलेले आहेत आणि म्हणून धावांचा रतीब घालणारा हा गोल्ड रनर आहे. अतिशय सुरेख त्याचाही वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे.
क्षण महत्वाचा आहे, अतिशय सुरेख. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला, 20 धावा, 10ची सरासरी आहे कारवेज सर, म्हणजे सरासरी सुद्धा चांगली आहे. मात्र 3 गडी बाद झालेत. हा षटक महत्वाचा आहे. 6 चेंडू महत्वाचे आहेत, निर्णायक 6 चेंडू. समोर असेल कामरान उसामा आणि गोलंदाजीची भूमिका पार पाडतो निश्चितपणे. अतिशय सुरेख चेंडू, क्या बात आहे. आजचा दिवस गाजवलेला गोरख या क्षणी सुद्धा स्वतःच्या संघाला आश्वासित करतोय. डीजे वाटचाल आहे, त्याच्यामध्ये गोरखचा वाटा मोठा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आपण पाहिलं तर स्विंग झाला. शेवटच्या क्षणी फलंदाजाला चेंडू उमगला नाही. एसटी उद्ध्वस्त होते कारवेसर. खूप छान स्विंगिंग डिलिव्हरी गोरखनाथ दिगाडकरची पाहिली आपण. मूर्तीलाल कीर्ती महान तो इथे दाखवत असताना मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. रॉकीच्या ह्या आरडी किरोली संघाने रॉक अँड रोल करत असताना त्यांना सुद्धा आनंद झालाय. तिसरं षटक सुरू झालंय. धावसंख्या 20 वरती 4 गडी बाद. 3 षटकाचा मुकाबला, महामुकाबला आजच्या दिवसातील शेवटचा मुकाबला रंगतोय आणि या मुकाबल्यामध्ये 4 चंद्र लागतायत आपल्या सन्मान्य पाहुण्यांच्या आगमनाने. 105 चौकार, 90 षटकार, फ्री एंट्री टुर्नामेंट आहे भोईर साहेब. अशा पद्धतीनं पडगा टेनिस क्रिकेटमधील पहिली स्पर्धा पाहायला मिळते, ज्याचे शिल्पकार प्रणेते आहेत मेघनाथ शास्त्री. त्यांच्या सौजन्यानं या ठिकाणी सहभागी संघ आहे, त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं शुल्क घेतलेलं नाहीये. उलट पक्षी बाहेर वायवा झेल जर एखाद्या प्रेक्षकाने झेलला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला. शेवटच्या क्षणी झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच, जिंका मॅच. मात्र गोरखला क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. झेल कोणी सोडला तर रॉकीने सोडला. खूप वेगाने गेले ते, जवळपास 15 मीटर धावत गेले पुढे. नजर होती चेंडूपर्यंत, परंतु शेवटच्या क्षणाला हातांची सुरक्षित जोडी व्यवस्थित त्या ठिकाणी जुळवता आली नाहीये आणि झेल त्या ठिकाणी निसटला. सामना निसटणार नाही अशी काळजी घ्या, कारण पहिली इनिंग सुरू आहे. धावसंख्या 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गोरख दिगाडकर. चांगला जल्लोष, सेलिब्रेशन, चहू बाजूला प्रेक्षक या सामन्याचा लुप्त आणि आनंद लुटत असताना आनंद गगनात मावेनाशी झाली ही स्पर्धा. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 सर्वांचा आनंद गगनाला भिडलाय आणि त्यामध्ये मेघनाथ शास्त्री साहेबांचे अनेक मित्र, अनेक मोठमोठे क्षेत्रातील मोठमोठे मान्यवर जेव्हा भेट देतात तेव्हा मेघनाथ शास्त्री सुद्धा आनंदाचे डोहाळे फुटतायत आपल्या व्यासपीठावर. निश्चितच या ठिकाणी एखाद्या फलंदाजानं, एखाद्या गोलंदाजानं हॅट्रिक पूर्ण केली, चौकारांची, षटकारांची किंवा विकेट, तर त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपण पाहतोय अतिशय आखीव, रेखीव, भरीव अशा पद्धतीनं सन्मानित करणारी ही स्पर्धा आहे. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढाई, आणि याचे प्रणेते आहेत सन्माननीय मेघनाथ शास्त्री आणि त्यांचे सर्व सहकारी. जल्लोष, सर्व प्रेक्षक गॅलरीमधून अगदी उत्साह, आनंद साजरा होत असताना क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा उत्सव आणि या ठिकाणी रिव्हर्सचा पवित्रा, खूप छान, सुंदर, देखना, प्रेक्षणीय, लक्षणीय, अविस्मरणीय फटका, चौकार. बोटानं तूप निघत नाही तेव्हा बोट तिरकं करावं लागतं आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं प्रयोग फलंदाजाने केला. रिवर्सचा फटका, 4 धावा देणारा अतिशय महत्वाचा हा फटका होता. 27 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. दरम्यान गोरख सज्ज असेल, सामोरं जाईल फलंदाज अम्मार. महत्वाची भूमिका गोलंदाजीच्या माध्यमातून यापूर्वीच्या सामन्यामध्ये अम्मारनं बजावली होती. जर इथे सर 3 षटकांमध्ये 30 किंवा 30 पेक्षा अधिक धावा झाल्या तर एक सन्मानजनक फायटिंग स्कोअर असेल आणि सामना अतिशय चुरशीचा असेल. दरम्यान आकाशामध्ये सुद्धा पक्ष्यांचा विहार सुरू आहे, घार सुद्धा आलेले आहे, ती सुद्धा आनंद हा लुटत असताना सर ती सामना पाहायला आलेली आहे, कारण रंगतदार सामना आहे. गोरख दणदणीत, खणखणीत अशा पद्धतीने प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा कॅच, जिंका मॅच म्हटलं तर त्याचा स्वीकार करतोय क्षेत्ररक्षक विनोद बजागे. 27 धावांवरती 5 गडी गमावलेत. एक चेंडू महत्वाचा आहे, निर्णायक क्षण आहे सर.
नक्कीच एक चेंडू हा महत्वाचा आहे त्याचं कारण की एका चेंडूमध्ये 6 धावा होऊ शकतात. षटकार मारेल का शेवटचा हा चेंडू इनिंगचा असेल. धावसंख्या 27 वरती 30च्या पार नेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण मानसिक दबाव टाकण्यासाठी एक सायकोलॉजिकल फिगर असते. ती फिगर आपण ती गाठली पाहिजे. जी फिगर समोर दिसते आपल्या डोळ्यासमोर 30चं टार्गेट असायला पाहिजे. धावसंख्या 27 धावा झालेल्या शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज पोहोचलाय मिस्टर आसिफ. आसिफ नव्हे तर वकार आलेला आहे आणि वकार इनूस नव्हे तर हा इथे वकार आहे तो तलवलीचा. वकार इनूसचा चेंडू लागला होता सचिन तेंडुलकरच्या कपाळावरती आणि तो गॉड ऑफ क्रिकेट बनला होता. रक्तांचे थारोळे उडाले होते. रक्त निघालं होतं पूर्णपणे कपाळातून. पण तो सांगितलं सिद्धू ना की मैं खेलूंगा पाजी, मैं तो खेलूंगा ओ खेलूंगा पाकिस्तान के आगे. आणि ते बनले गॉड ऑफ क्रिकेटर सचिन तेंडुलकर. वन शॉटचा इशारा स्वप्नील पाटील साहेबांचा आणि त्या ठिकाणी एकही धाव नाही असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या एकूण सीमित झालेली आहे. सर्व निर्धारित षटकं संपल्यानंतर ती म्हणजे 27 आणि 28 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी हा सामना आरडी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या पुढे. ओ टी यू गायकवाड सर. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय अतिथी आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचं आगमन झालेलं आहे. मी रोहिदास सुतार युवा सेना शाखा प्रमुख सापे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृतिचषक 2024च्या स्मृतिचिन्हामध्ये सामावलेले आहेत. त्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांना मानवंदना दिली जाते. त्यांचा सन्मान केला जात आहे. सरेश पाटील यांनाही विनंती करतोय. सन्माननीय सरेशजी पाटील साहेब यांचेही हात या सन्मानाला लागत आहेत. तंटामुक्तीचे सापेगावचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे DS मागे, त्याचप्रमाणे सत्यवान मागे यांना विनंती करतोय आपण जॉईन व्हायचं आहे. लक्ष्मण पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विभाग प्रमुख भास्कर माळी त्यांच्या सोबतीला आहेत. अतिशय सुरेख सुंदर असं दृश्य आपण अनुभवतो आहे. सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा यांना सन्मानित आपण करीत आहोत. पुढील सन्मान पडगाव विभागाचे विभाग प्रमुख शिवसेना सन्माननीय भास्करजी माळी साहेब सापेगावचे सुपुत्र. खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटावा अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जीवन बनवलेलं आहे. शून्यातून एखाद्या माणसानं विश्व निर्माण केलं असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतात. एका बाजूला प्रकाशजी भोईर साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला भास्करजी माळी साहेब. त्यांना सन्मानित केलं जात आहे. सापेगावचे सुपुत्र यांचा सन्मान, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ या माध्यमातून आदरणीय सन्माननीय विभाग प्रमुख भास्कर माळी साहेब यांना मानवंदना दिली जाते. एक महत्त्वाचा क्षण आणि या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. कालपासून अतिशय सुरेख रीतीने समालोचन करणारे एका बाजूला असतील व्हाईस ऑफ PTC योगी पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संपूर्ण शहापूर तालुका, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुका आणि भिवंडी तालुक्यामध्ये अमोघ वाणीनं ज्यांनी आपल्या कानांना तृप्त केलेले आहेत ते मनोज कारवे सर. थँक्यू, धन्यवाद सर. हिमालयाची उंची व सागराची खोली असे मान्यवर, सूर्याचं ते चंद्राची शीतलता असं मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर आपल्याला लाभलेले आपले सन्मान्य सर्व पाहुणे. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कमेंटी बॉक्समध्ये माझ्या सोबतीला योगेश पाटील सर. धन्यवाद गणेश गायकवाड सर, धन्यवाद मनोज खरवे सर. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये आणि अंतिम सामन्याच्या विराजमानानं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. निश्चित या ठिकाणी सुरेश चंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रकाशजी भोईर साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते आज सुभाष महाराज तरणे हरिभक्त पारायणे आहेत, त्यांचा वाढदिवस, त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर सुभाष महाराजांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि सुरेश चंदे, मी रोहिदास सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश चंदे यांना सन्मानित करायचंय. तर टॉप 10 मध्ये जाण्यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. एकीकडे तलवली संघ पाहू शकाल तर दुसरीकडे RD11 केरवली संघ आणि पहिला चेंडू पहा एखाद्या सुईतून धागा ओवा असा फटका मात्र सजवलाय गोरखनाथनं आणि चेंडूला पाठवलाय कव्हर पॉईंट दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
तर की या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय सुभाजी महाराज तरणे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना सन्माननीय प्रकाशजी भुईर साहेब, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल माली साहेब आणि विद्यमान सरपंच गोरखनाथजी सुतार, या स्पर्धेचे आधारस्तंभ मेघनाथजी शास्त्री यांना तुम्ही पाहिलं आपल्या स्क्रीनवरती. आणि पहिल्याच चेंडूवरती अंबारचं इथे मात्र स्वागत केलं फलंदाज गोरखनाथ चौकारानं. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही लढाई सुरू आहे. 28 धावांचा पाठलाग करतायत सलामी जोडी गोरखनाथ आणि त्याच्या सोबतीला विनोद बजागे आहेत. आणि अंबारनं इथं मात्र षटकार सुरुवात केली. रेवसचा फटका, चेंडू हवेत होता त्या ठिकाणी. शॉट तडम्यांच्या क्षेत्ररक्षकाने मात्र तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि आय थिंक झेल ड्रॉप झालाय, पण त्याचा कुठला इशारा आला नाही, म्हणजे चेंडू बॅटला संपर्क झाला होता. आणि रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, हो नक्कीच ही चूक घडली इथे मात्र तलवली संघाच्या वतीनं. हो योगी सर, मी तर म्हणतो की कॅच सोडली की मॅच सोडली हा सुद्धा प्रश्न आहे आणि येणारी वेळ ती सांगेलच. कारण पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असं संबोधलं जातं. या ठिकाणी मोठं नुकसान केलं आणि मोठं जीवनदान ते म्हणजे गोरखनाथ दिगाडकरला प्राप्त झालंय. धावसंख्या 5. पावलाचा वापर केला, इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि चुकीचा यजमान, चुकीचा अनुमान आणि चेंडू स्टॅकरच्या बाहेर निघून जातोय. गोरखनाथच्या बॅटमधून येणार हा दुसरा चौकार. आय थिंक विनोद बजागे होते, पहिला फेस केला होता त्याच्यावरती चौकार पाहिला होता, त्यानंतर आपण सिंगल धाव पाहिली. आणि इथे मात्र पहा जबरदस्त परफेक्टली पॉवर प्लेचा फटका आपण विनोदच्या बॅटमधून पाहतोय. चांगला अटॅकिंग फटका तिथे लगावला, पावलांचा छान पद्धतीने प्रॉपरली वापर केला आणि इनफिल्डच्या डोक्यावरून कसे फटके मारायचे पॉवर प्लेमध्ये हे दर्शवत असताना बॅट्समन विनोद बजागेने चौकार मारला. एकूण धावसंख्या पोहोचली आहे आर.डी. स्पोर्ट्स किरोली संघाची. एकही गडी बाद नाही, 9 वर. असं वाटते खेळाडू कक्षामधूनच मात्र दोन्ही फलंदाज सेट होऊन आलेले आहेत, ज्या अनुषंगाने बिल्डिंग करतायत. थोडसा रनअपमध्ये आपल्याला रिदममध्ये चुकले गेले गोलंदाज अंबार आणि त्याच अनुषंगाने पंचाचा मात्र या ठिकाणी डेड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. दरम्यान या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून भावे स्पोर्ट किरोली संघाचे पुरस्कृत या सन्माननीय गणेशजी बजागे नक्कीच एन्जॉय करतायत आणि त्यांच्या वतीनं आर.डी. 11 किरोली संघाला आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गणेशजी बजागे, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करते. ते सुद्धा एक चांगली आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून किरोली संघाचं भरभरून कौतुक केलं जातंय. दुसरा दिवस आणि संध्याकाळचं सत्र असं चित्र पाहायला मिळतं की जणू काय फायनलचा मुकाबला सुरू आहे स्पर्धेचा. जर प्रेक्षक आज इतके आहेत तर योगी सर उद्या किती असतील हा प्रश्न सुद्धा आहे. म्हणजे स्पर्धेने किती मोठी उंची गाठली आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हेच ते प्रचिती आहे. हे तर पावती आधी यशाची पावती लाभली आहे मेघनाथ शास्त्री साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून. अडीच हजाराच्या संख्येने खेळणारा रसिक मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतो, परंतु या ठिकाणी फटका फसला हवेत आहे आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. हा दुसरा झेल ड्रॉप झाला आणि हा दुसरा जीवनदान गोरखनाथला मात्र त्या ठिकाणी लाभला जातोय. पंचांच्या अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र हवेत उडाला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले. ते रिप्ले तुम्ही पाहू शकाल, उंची जास्त होती. म्हणजे असं वाटतं की आज सर्व काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या रॉकीच्या बाजूने घडतायत असं म्हणावं लागेल. येस, ॲब्सोल्युटली राईट. रॉक अँड रोल मिस्टर आर.डी. पूर्णपणे आज त्यांचा जल्लोष आहे. छाती सुद्धा चौकोनी झाली, अगदी दुगणी झालेली आहे छाती. आर.डी. यांची जेव्हा ते फिल्डिंग करत होते त्यांचा सुद्धा उत्साह बघितला, आत्मविश्वास जास्त आहे आणि छान पद्धतीने कॅप्टन्सी सुद्धा केलेली आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. सर्व सामन्यांमध्ये अगदी बेधडकपणे खेळतात, हिंमत सोडली नाहीये. कारण म्हणतात ना की हिंमत हे मर्दा तो मदत करे खुदा. नक्कीच एक चांगली सुरुवात किरोली संघाच्या वतीने आपण पाहतोय. अंबार पुन्हा एकदा रिबनचा फटका बाहेर केला. हा फटका सुद्धा बिस्टामिंग हवेत आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, त्याने पकडला झेल आणि पहिला धक्का लागत असताना आर.डी. 11 किरोली संघाला या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक संधी आहे, जर एखाद्या फलंदाजाने 4-6 हॅट्रिक पूर्ण केली किंवा गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर श्यामा बैलाचे मालक नितेश मागे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाणार आहे. तसेच 1000 मेघनाथजी शास्त्री साहेबांकडून सुद्धा तुम्हाला लागू आहेत बक्षिसाच्या रूपामध्ये. उद्यापर्यंत ते बक्षीस सुरू राहणार आहे. मेघनाथजी शास्त्री स्पर्धेचे जनक, आधारस्तंभ. लगोबाचे 3 चौकार बॅट्समनने मारले, लगोबाचे 3 षटकार बॅट्समनने मारले, लगोबाचे 3 विकेट जर बॉलरने घेतले तर 1000 कॅश प्राइज आणि ऐवा झेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, 500 रुपये मिळेल तुम्हाला. पण तो झेल घेताना कृपया बाजूच्या खेळाडूला किंवा प्रेक्षकाला ढकलू नका. झेल अगदी सुरक्षित घ्यायचं आहे, त्यासाठी स्वतःला सांभाळा. रणकीचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी 17 धावांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रथमतः इंटरनॅशनल खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. अंडर-19 ज्यांनी स्पर्धा मात्र गाजवली, प्रेम देवकर यांना तुम्ही या उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहणार आहात. काय सुंदर या स्पर्धेचं नियोजन आणि परफेक्टली मॅनेजमेंट.
संतोजी सुतार असतील, DS मागे असतील, विद्यमान सरपंच गोरोनाजी सुतार असतील, विष्णू पाटील असतील व त्यांचे सहकारी असतील, त्या सर्वांच्या या मेहनतीनं या ठिकाणी ही स्पर्धा उभारली गेली आणि त्याचं यश आता मात्र कुठेतरी मिळत असताना आमच्या मेघनाथजी शास्त्री साहेबांना कुठल्याही खेळामध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी व्यवस्थित प्रयोजन असावं लागतं आणि व्यवस्थित प्रयोजन असलं तर नियोजन सुद्धा अगदी आयोजनच्या पद्धतीने व्यवस्थित असावं लागतं. अगदी पूर्णपणे त्या पद्धतीनेच हे कार्य मेघनाथ शास्त्री साहेबांनी त्यांच्या सोबतीला गोरखनाथजी सुतार, सरपंच साहेब सन्माननीय, तसे DSG मागे संतोष सुतार, सत्यवानजी मागे, विष्णूदादा पाटील या सर्वांचे प्रयत्न आणि सोबत मेघनाथ शास्त्री साहेबांना लाभली आणि त्यांचं स्वप्न इथे अगदी प्रत्यक्षामध्ये साकार होत आहे. नियोजनबद्ध आयोजन आणि व्यवस्थित केलेलं प्रयोजन ही आपण प्रात्यक्षिक पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला आणि दुसरा चेंडू सुद्धा मात्र तशाच अनुषंगाने कमरान पटेल हाताला अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.